पुणे जिल्हा विनंती आहे. व्यासपीठावरील न्याय कंट्रोल करा. खूप प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे या ठिकाणी. गुणांची आघाडी दुहेरी पटातली पकड विचाराचा टाका विकवण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाठोपाठ भागांना धाव करण्याचा प्रयत्न होता. बगाडूचा प्रयत्न सिकंदर मिळता अनिकेत आक्रमक बनलास. पटाला लागण्याचा प्रयत्न. धीरज बारसकर धाराशिव लाल कास्टवर, अश्विन तित्रे यवतमाळ ब्ल्यू कास्टवर मॅच क्रमांक यवतमाळ निळी पट्टी मध्याकडा 2 वरती हजर व्हायचे. पुन्हा एकदा पटात घुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचंड ताकदीनं त्याला उधळून लावलाय. आणि दरम्यान चेअरमन संतोष सदाराम कटके, निलेश बबनराव सातव पाटील, योगेश गंगा यांना विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता यायचं. विनंती आहे. व्यासपीठावरील न्याय कंट्रोल करा. खूप प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे या ठिकाणी. लाल पट्टीमध्ये धारण केलेला सिकंदर शेख विरुद्ध निळ्या पट्टीमधला अनिकेत माकडे. आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी. परंतु स्ट्रेबॉक्सचा एक गुण अनिकेतच्या खात्यामध्ये. अतिशय प्रेक्षणीय चालू आहे. माईक कंट्रोल करा. सरपंच म्हणून काम पाहतायत बाबा शिरगावकर. अखाडा प्रमुखाच्या भूमिकेत सुहास बनकर चंद्रपूर आणि माणिक पाटील साईड पंचाच्या भूमिकेत. श्रेयस होळकर पहिला पुकार. संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवड रत्नागिरी. सर एक वर लढतोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे युट्यूबर उपस्थित सर्व सोशल मीडिया माझे पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांच्या आलोकराची चालू करा. गादी अकरा क्रमांक 1 वर तुल्यबळाची महाराष्ट्र केसरी खेळाची लढत चालू आहे. लाल पट्टीमध्ये सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये अनिकेत मांगणे. कुमार पाटील ठाणे शहर आणि शुभम शिंदाळे कोल्हापूर कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा इशारा. लाल पट्टी धारण केलेला सिकंदर निष्क्रियता दिली जाते. पैलवान कुस्ती करा. पृथ्वीराज मोहोळ पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे. पृथ्वी अतिशय तुल्यवान व्यवस्था तयार आहे. 0-1 चा गुण बोला. स्वतः आयोजक आखाड्याच्या कडेला बघून कुस्तीचा आनंद घेतात रामकृष्णांना सातव पाटील. सुंदर देखणं नियोजन कुस्तीगिरांसाठी असलेली बक्षिसांची जाहिरात. आणि लग्नात पहिल्या फेरीमध्ये 1 गुणांची आघाडी दुहेरी पटातली पकड विचाराचा टाका विकवण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाठोपाठ भागांना धाव करण्याचा प्रयत्न होता. परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं आणि त्यातनं तो थोपवलाय. परंतु ताबा मिळण्याचे 2 गुण मात्र सिकंदरच्या खात्यामध्ये. कृष्णांना रामकृष्णांना सांगतो अण्णा इकडं आखाड्याच्या गोल कडे ती लोक शेती बाजूला करा. एकदा सवय लागली ना परत नंतर आपल्याला तर परत त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळ बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. मध्यांतरानंतर कुस्ती चालू. आक्रमण करणारा अनिकेत. गुणांची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न. बदलण्याचा प्रयत्न सिकंदरचा चांगला मिळाला. 2 गुणांची वसुली. बोला बजरंग बली. प्रेक्षणीय लढत अटीतटीची लढत. कुस्तीचा गुण फलक 4-1. 4-1. पलीकडे तब्बल 6 गुणांची आघाडी घेत पृथ्वीराज
विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या पहिल्याच कुस्तीमध्ये माती आखाड्यावर सिकंदर देता अनिकेत आक्रमक बनलास. पटाला लागण्याचा प्रयत्न अनिकेतचा धुडकावून लावला आणि त्याच ठिकाणी ताबा मिळवत सिकंदरने पुन्हा 2 गुण घेतले. 6-1 तब्बल 5 गुणांची आघाडी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतोय सिकंदर. कुस्तीचे 2 मिनिट अद्याप आहे. प्रेक्षणीय अशी कुस्ती. तब्बल 5 गुणांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सिकंदर शेख. कुस्तीचा गुणफलक, कुस्तीचा मध्यांतर 0-6 गुणफलक. 2 कोचेस थांबा. इंटरव्हल साठी 2 कोचेस थांबायचंय. आक्रमकता धारण करतोय अनिकेत. आपलेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे पहिला पृथ्वीराज मोहोळ विजयी. टाळ्या करायचा त्यांच्यासाठी. टेक्निकल सुपेरिटी 10 गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयी सलामी. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. अखेरचं 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. धीरज बारसकर धाराशिव लाल कस्टम, अश्विन तित्रे यवतमाळ ब्ल्यू कस्टम. मॅच क्रमांक 1 मिनिट. 2 वर बोला. पुन्हा एकदा सिकंदरनं ताबा मिळवत 2 गुणांची वसुली आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम जिल्हा निळा कॉस्ट्यूम. सरपंचाच्या इशाऱ्यानुसार कुस्ती करण्यासाठी चालू. अखेरचे 30 सेकंद. धीरज बारसकर धाराशिव दुसरा पुकार. चला पहिलवान बॅरिगेडच्या आत. सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लाल पट्टी आणि शुभम जाधव यवतमाळ निळी पट्टी. मात्याकडा 2 वरती हजर व्हायचंय. पुन्हा एकदा पटात घुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचंड ताकदीनं त्याला उधळून लावलाय आणि दरम्यान कुस्तीची निर्धारित वेळ समाप्त. 8-1. 7 गुणांच्या फरकानं सिकंदरची विजयी सलामी. धन्यवाद. या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता